नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही शेतकरी असाल किंवा कांदा विक्री साठवणूक करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चॅनलवरती पहिल्या वेळेस आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. महाराष्ट्रातील सर्वात मोठे कांदा मार्केट म्हणजे लासलगाव येथे कांद्याची चांगली आवक झाली आहे. किमान दर आहे 1200 रुपये, कमाल दर आहे 1800 रुपये, सर्वसाधारण दर 1500 रुपये प्रति क्विंटल. दर्जेदार लाल कांद्याला चांगला भाव मिळताना दिसत आहे. पिंपळगाव बसवंत मार्केट. आज पिंपळगाव बसवंत बाजारात मध्यम दर कायम आहेत. किमान दर 1100 रुपये, कमाल दर 1700 रुपये, सरासरी दर 1450 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर नाशिक मार्केट. नाशिक बाजारात निर्यात दर्जाच्या कांद्याला जास्त मागणी आहे. किमान दर 1150 रुपये, कमाल दर 1750 रुपये, सर्वसाधारण दर 1500 रुपये. येवला मार्केट. येवला मार्केटमध्ये आवक मध्यम असून दर स्थिर आहेत. किमान दर 1050 रुपये, कमाल दर 1650 रुपये, सरासरी दर आहे 1400 रुपये. मनमाड मार्केट. मनमाड येथे आज दर थोडे कमी दिसत आहे. किमान दर आहे 1000 रुपये आणि कमाल दर आहे 1600 रुपये, सर्वसाधारण दर आहे 1350 रुपये. सोलापूर मार्केट. सोलापूरमध्ये मोठी आवक झाल्यामुळे दरावर दबाव आला आहे. किमान दर आहे 900 रुपये, कमाल दर आहे 1500 रुपये, सरासरी दर 1100 रुपये आहे. पुणे मार्केट. पुणे बाजारात दर्जेदार कांद्याला चांगला भाव मिळतो आहे. किमान दर आहे 1000 रुपये, कमाल दर आहे 1600 रुपये, सर्वसाधारण दर आहे 1300 रुपये. नगर म्हणजेच अहमदनगर मार्केट. नगर बाजारात मध्यम दर्जाच्या कांद्याची जास्त आवक झालेली आहे. किमान दर आहे 950 रुपये, कमाल दर आहे 1550 रुपये, सरासरी दर आहे 1200 रुपये. कोपरगाव मार्केट. कोपरगाव मार्केटमध्ये दर स्थिर दिसत आहेत. किमान दर आहे 1050 रुपये आणि कमाल दर आहे 1700 रुपये, सर्वसाधारण दर आहे 1400 रुपये. जळगाव मार्केट. जळगाव बाजारात आज दर थोडे कमी ते मध्यम आहेत. किमान दर आहे 900 रुपये, कमाल दर आहे 1450 रुपये, सरासरी दर आहे 1150 रुपये. शेतकरी मित्रांनो, सध्या कांदा बाजारात दर कमी जास्त होण्याचे मुख्य कारण म्हणजे मोठी आवक आणि साठवणुकीचा माल बाजारात येणे. नाशिक आणि लासलगाव पट्ट्यातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक सुरू आहे. ज्या ठिकाणी आवक जास्त आहे त्या मार्केटमध्ये दर कमी दिसत आहे. तर दुसरीकडे दर्जेदार कोरडा आणि मोठा कांदा असल्यास अजूनही चांगला भाव मिळू शकतो. ओला कांदा लगेच विकल्यास कमी भाव मिळू शकतो. साठवणूक योग्य असल्यास पुढे दर वाढण्याची शक्यता आहे. दर्जा आणि साईजवर दर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. जर तुमचा कांदा चांगल्या गुणवत्तेचा असेल तर घाईत विक्री न करता मार्केट ट्रेंड पाहणे फायदेशीर ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवस कांद्याचे दर स्थिर ते मध्यम राहण्याची शक्यता आहे. मोठी आवक कायम राहिली तर दरावर दबाव राहू शकतो, परंतु निर्यात मागणी वाढल्यास दर पुन्हा वाढू शकतात. अशाच रोजच्या ताज्या कांदा बाजारभाव अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा. आता पाहूया महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमधील आजचे सोयाबीन बाजारभाव. कोणत्या मार्केटमध्ये जास्त दर मिळतोय आणि पुढे दर वाढतील का कमी होतील याचा सविस्तर अंदाज. सोयाबीन हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक असून दरातील चढ उताराचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होतो. तर लातूर मार्केटमध्ये बघा, किमान दर आहे 4200 आणि कमाल दर आहे 4600, सरासरी दर आहे 4450 रुपये. लातूर मार्केटमध्ये आज मागणी चांगली दिसत आहे. परभणी मार्केटमध्ये किमान दर आहे 4100 रुपये तर कमाल दर आहे 4500 रुपये आणि सरासरी दर आहे 4350 रुपये. नांदेड मार्केटमध्ये किमान दर आहे 4050 रुपये, कमाल दर आहे 4400 रुपये, सरासरी दर आहे 4250 रुपये. हिंगोली मार्केटमध्ये किमान दर आहे 4000 रुपये, कमाल दर आहे 4380, सरासरी दर आहे 4200. अकोला मार्केट. किमान दर 4150, कमाल दर 4520, सरासरी दर 4400,
अमरावती मार्केट, किमान दर 4100, कमाल दर 4450, सरासरी दर 4300. वाशिम मार्केट, किमान दर 4000, कमाल दर 4350, सरासरी दर आहे 4200. जालना मार्केट, किमान दर 4050, कमाल दर 4420, सरासरी दर 4280. नागपूर मार्केट, किमान दर 4100, कमाल दर 4480, सरासरी दर 4320. सोलापूर मार्केट, किमान दर 4200, कमाल दर 4550, सरासरी दर आहे 4400. दर कमी जास्त होण्याचे कारण असे बघा, आयात धोरणामुळे सोयाबीन दरावर दबाव आला आहे. काही दिवसात दरात सुमारे 100% घट झाल्याचे बाजार तज्ज्ञ सांगतात. देशात उत्पादन जास्त असल्याने भाव स्थिरते मध्यम आहेत. स्थानिक व्यापाऱ्यांची मागणी कमी जास्त होत आहे. जर निर्यात वाढली तर दर वाढू शकतात. एम एस पी खरेदी सुरू झाली तर दर स्थिर राहतील. सध्या बाजार ट्रेंड स्थिर ते मध्यम आहे. सरकारी MSP सुमारे 5328 प्रति क्विंटल असल्याने MSP खाली दर असल्यास खरेदीचा आधार मिळू शकतो. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला आहे, ओलावा 12% पेक्षा कमी ठेवा. स्वच्छ माल नेल्यास जास्त दर मिळतो. एकाच दिवशी विक्री न करता दर तपासून विक्री करा. मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.